नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती देवी. दीप्ती, सर्वप्रथम मी तुझं अभिनंदन ह्याच्यासाठी करतो कारण आपली भेट झाली होती ती नाळ 2च्या रिलीजच्या आधी आणि त्याच्यानंतर आपली भेट झाली नव्हती. मी तो सिनेमा बघितला, मला सिनेमा तर आवडलाच, पण तुझं कामही खूप आवडलं. त्यामुळे सर्वप्रथम मी तुझं आधी अभिनंदन करतो. वाह वाह, तुम्ही हे मला सांगून इंटरव्ह्यूच्या आधी मला काय म्हणतो एक तहान असते ना, ती माझी भागवली आहे. त्यासाठी खूप थँक्यू. कारण कलाकाराला हे ऐकण्यासाठी तो आयुष्य काढत असतो. ते तुम्ही मला आत्ता सुख दिलं. मला वाटतं की चांगल्या गोष्टी आपण आधी सांगायला हव्यात आणि मग इतर गोष्टी बोलायला हव्यात. मी प्रिपेअर व्हायला पाहिजे की आता काय येणार आहे. नाही, तू सध्या चांगलंच काम करतेस, त्यामुळे छानच गोष्टी तुझ्याबाबत घडतायत. आणि आत्ता अशीच एक छान गोष्ट आम्ही बघितली आहे. आत्ता आपण परेलच्या PVR मल्टिप्लेक्समध्ये आहे आणि तिथं आपण पंचकचा ट्रेलर बघितला आहे. तो आम्ही 2 वेळा बघितला आणि तो 2 वेळा खूप आवडला आहे. मस्त झाला आहे, धमाल आहे आणि सगळी तुमची केमिस्ट्री जबरदस्त आहे. हा सिनेमा तुला कसा मिळाला, इथं बसून आपण सुरुवात करूया. तेव्हा माझे ग्रह तारे नक्षत्र थोडेसे माझ्यावर खुश असतील किंवा जरा टाळ्यावर असतील. नाळ 1 जेव्हा रिलीज झाला तेव्हा नाळचं एक स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं माधुरी मॅमसाठी आणि राम सरांसाठी. आणि मी एक्झिट डोअरला उभी होते आणि माधुरी मॅम इमोशनल होऊन बाहेर आल्या होत्या आणि त्यांनी मला पाहता क्षणी एक इतकी प्रेमाची घट्ट मिठी मारली होती की मला तेव्हा मी देवाला निसर्गाला सांगितलं की असं होऊ शकतं का की माझं यांच्याबरोबर काहीतरी असोसिएशन होईल का. होऊ दे देवा, कारण त्यांची वाईब इतकी सुंदर आहे, त्या इतक्या पॉझिटिव्ह आहेत, इतक्या वॉर्मथ आहे त्यांच्यामध्ये की मला असं वाटलंच नाही की मी का सुपरस्टारला भेटते आहे. तर मला असं वाटलं की मग हे इंटरेस्टिंग आहे, मला यांच्यासोबत नक्की काम करायचं आहे. आणि मग लगेच काही दिवसात मला फोन आला की अशी फिल्म प्रोड्यूस होते आहे आणि त्याच्यात एक अमेझिंग काम आहे, ते तू करशील का. आय वॉज लाईक की म्हणून आई असं सांगत असते की चांगलं बोलायचं नेहमी. तर आय थिंक ते तसं झालं. तू देवाचेही आभार मानले असशील लगेच. अरे, देवीने देवाचे आभार मानलेच पाहिजेत. बरोबर. तर तिथून सुरुवात झाली. स्क्रिप्ट नंतर नरेशन झालं आणि राहुलनी काय माइंड ब्लोईंग फिल्म लिहिली आहे. पंचक हे ऐकल्यावर आपल्याला जे वेगळे थॉट्स येतात त्याला एक्झॅक्टली कापून त्याचा वध करून ज्या पद्धतीने त्यांनी ती कथा विनोदी पद्धतीने सांगितली आहे ती मला इतकी भावली. आणि ही टीम इतकी जास्त धडपडत होती ही चांगली फिल्म करण्यासाठी. मला वाटलं की वाय नॉट. राम सर आहेत, माधुरी दीक्षित आहे, त्यांचं प्रोडक्शन आहे आणि इतकी अन्सॉम्बल कास्ट आहे. हे सांगितल्यावर आपण हावरट पण असतो ना, एकावर एक फ्री तसं एकावर 10 फ्री होते. मी म्हटलं ही संधी नाही सोडता कामा. आणि मग ह्याच्यासाठी जे वर्क करायचं आहे, जे माझ्यात अजून वेगळं काढून घ्यायचं आहे ते मी स्वतःवर काम करते आणि तसं ते. आणि मला तुझं एक इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटते, भले तुझ्या फिल्ममधल्या रोलची लेंथ कमी असेल पण त्याचा इम्पॅक्ट खूप स्ट्रॉंग असतो. आत्ता आम्ही जे काही तुझी भूमिका बघताय ह्यातही तसंच काहीतरी वाटते. काय रोल आहे साधारण तुझा? माझा रोल जसं तू पाहतोस की सगळेच कॅरेक्टर सिच्युएशनल कॉमेडी करत आहेत. प्रत्येक कॅरेक्टरचा एक विनोदीपणा थर्ड आयनी तुम्ही पाहत आहात. तसंच माझं कॅरेक्टर आहे जी अत्यंत साधी भोळी बिचारी निरागस आहे. तिला खूप प्रश्न पडत असतात पण ते प्रश्न विचारण्याची जागा आणि वेळ ह्याची जरा गंमत होते आणि त्याच्यातून तो विनोद तयार होतो असा आहे, ज्याच्यासाठी मला खूप कष्ट करायला लागले. पण तू कंटिन्यू करा. हां, तर तसं ते कॅरेक्टर आहे. आणि ह्या सगळ्यांनी मला, मी असं म्हणते की माझं काम चांगलं दिसतं ह्याच्या मागे 100 लोकांचे कष्ट असतात. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली याचा अर्थ त्याच्या मागे लाईट दादा, आमचे DOP, आमचे डिरेक्टर्स, रायटर्स, प्रोड्युसर्स, एडिटर्स, माझे आणि सगळे उत्तम ॲक्टर्स याच्या बॅकबोन असतात. सो आय थिंक त्यांच्यामुळे तो कॉन्फिडन्स आणि ते सगळे करायचे ती मोमेंट सापडते. ती मोमेंट सापडणं खूप महत्त्वाचं असतं आणि या सगळ्यांनी खूपच सहजतेने मला ती मोमेंट आणायला मदत केली. आणि तू आत्ता तुझ्या कॅरेक्टरबद्दल जे सांगितलं, साधी भोळी निरागस, प्रत्यक्षात तू कशी आहेस? मी प्रत्यक्ष खूप इन्क्विजिटिव्ह आहे. मला सतत प्रश्न पडत असतात. मला सगळं जाणून घ्यायचं असतं. मला प्रत्येक गोष्टीच्या खोलात जायची अत्यंत सवय आहे. आता ती कधी सिच्युएशनली ती खराब असते सिच्युएशनली. तर तसंच काहीसं त्या फिल्ममध्ये पण आहे की कुठल्या गोष्टी कुठे कधी करायच्या आणि ज्याचा अर्थ काय काढला जाईल
हा सगळा गोंतावळा त्या पंचकमध्ये आहे. मला आणि ह्या फिल्मचं एक आणखीन एक इंटरेस्टिंग काय वाटलं ह्याचं कास्टिंग. एकीकडं भारतीताई आहेत, आदिनाथ आहे, आनंद इंगळे आहे, तू आहेस, अशी सगळी छान भट्टी आहे. कसा होता तुमचा एकत्र काम करण्याचा अनुभव? काय काय केलं तुम्ही? हॅवॉक होता. मला असं वाटतं की जे प्रोड्युसर्स आणि प्रोड्युसर्सची जी माणसं होती EP आणि त्यांना आम्हाला आवर घालण्यात त्यांचं बहुतेक वजन कमी झालं असेल. आणि आम्ही तर संधी आम्हाला मिळायची पण वाट बघत नाही. जसं आनंद दादा स्पेशली, सतीश शाळेकर किंवा ते चालूच होतात, म्हणजे विनोद निर्मिती चालूच राहते. त्यामुळे ह्या सगळ्यांना आम्हाला कंट्रोलमध्ये ठेवणं हा एक मोठा टास्क असावा. त्यामुळे आमचं शूटिंग कधी झालं, कधी सीन सहजतेने निघून गेले आम्हाला कळलंच नाही. त्यामुळे आय थिंक ही भट्टी मी आत्ताही त्यांच्याकडेच बघतच इंटरव्ह्यू देते. म्हणजे आय एम लाईक की आय एम मिसिंग आउट, की मी तिथे असायला पाहिजे. एखादी आठवण प्रसंग जो सदैव तुझ्या लक्षात राहील शूटिंगचा? बाप्पा सोबतचा माझा एक गोड एक अनुभव असा आहे. बाप्पा जोशी अतिशय उत्तम माणूस, उत्तम विनोद, सगळंच छान. आम्ही जेवत असताना हे सगळे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत आणि सावंतवाडी शूट म्हणजे मासे आणि काय नाही, ते सगळे रोज खायचे आणि मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मी खायचे नाही. एकदा बाप्पा माझ्यासोबत खात असताना मला, काय तू का खात नाही मासे? म्हणजे मला आवडत नाही. कसं काय म्हणतेस? तू खाऊन बघितलंस का? खाऊन बघ मग सांग आवडते की नाही आवडते. हे घे असं म्हणून मासाचा तुकडा माझ्या ताटात त्यांनी ठेवला. आणि जसं मी म्हणते मी खूप विचार करते आणि त्याच्या तळात मी म्हणलं की बरोबर आहे, लॉजिक आहे, म्हणून मी तो तुकडा त्यांच्या मानाने खाल्ला आणि चावून खाऊन गिळून मग सांगितलं, खाल्लं की नाही? आता नाही आवडलं मला. आता नाही खाल्लं तर चालेल? हां, आता नको खाऊ, आता काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणून तो एक क्यूट किस्सा होता. आणि मला झालं की मी अडॉप्ट करू शकले, मी ते खाऊ शकले आणि त्यांचा मान ठेवू शकले. आणि असे हे तर सोड, मी आनंददादासोबत घातलेली हुज्जत किंवा एका गोष्टीवर 10 गोष्टी रचण्याची जी आमची सगळ्यांची सवय आहे, ते तर म्हणजे खूपच कमाल आहे. आणि तू जो सुरुवातीला अनुभव सांगितला माधुरीला भेटलीस ती, पण ह्यावेळी प्रत्यक्ष त्या निर्मात्या होत्या, त्यावेळी काही तुझं एक्सचेंज झालं का? कसा होता त्यांच्याबरोबरचा तुझा अनुभव? खूप सुंदर होता. मुळात त्या काय म्हणतो, एकतर ॲब्सोल्यूट पॉझिटिव्ह पर्सन, वॉर्मथ खूप भरलेली आहे त्यांच्यात. आणि मला त्या खूप फॅमिली ओरिएंटेड वाटतात. मग नेहमी त्यांचं बोलण्यामध्ये एक स्टान्स असतो. मे बी बीइंग अ गुड सिंगर अँड डान्स अँड बीइंग अ ह्युमन बीइंग, त्यांना त्यांच्यात एक सहजपणा आहे या गोष्टीचा. तर अट्रॅक्टिव्ह आहे हे सगळं. आणि असं वाटतं की हे चांगलं आहे, ज्याचा आपण भाग झालं पाहिजे. आपण म्हणतो ना की एनर्जी तुमची अट्रॅक्ट करते एकमेकांना, तसं माझं त्यांच्या बाबतीत झालं. त्यामुळे मी सुपर एक्सायटेड होते. आणि जेव्हा वादळ म्हणजे खूप पाऊस पडला आमच्या शूटिंगच्या वेळेला, अडथळा निर्माण झाला होता, तेव्हा ते दोघेही आले होते, राम सर आणि माधुरी मॅम, हे सांगायला की डोंट वरी, वी आर हिअर. सो दॅट इज अपलिफ्टमेंट ॲज अ टीम. सो येस. आणि जेव्हा मला भेटतात तेव्हा त्या अत्यंत त्यांच्या आवडत्या स्माईलमध्ये छान हक करतात. आणि आम्हाला असं वाटतं की येस, देर इज अ लाईफ. त्यांच्यासारखं त्या लेवलला पोचायची तुझी इच्छा असेलच? अरे, मला असं वाटतं हरभऱ्याला नेहमी वाटतं की मी अशोकासारखं व्हावं. पण त्यांनी जे काही केलं आहे सिनेमासृष्टीसाठी आणि जे काही करून ठेवलं आहे हे विलक्षण आहे. त्यांच्याकडून फक्त एक स्फूर्ती घेऊ शकतो, एक आपण काय म्हणतो, त्यांच्याकडनं एक नवीन आशा घेऊ शकतो की येस, देर इज अ पॉसिबिलिटी. त्यांच्याकडचं काम बघून शिकण्यासारखं खूप आहे त्यांच्यासारखं करण्यापेक्षा. म्हणजे आपण देव नाही होऊ शकत, म्हणजे माझं आडनाव सिरियसली घेऊ नका. सो त्या ज्या आहेत त्या तशाच राहू देत. आणि मला फक्त त्यांच्यासोबत काही छान करायला मिळालं तर हे म्हटल्या क्षणी पंचक आलेला आहे. सो तुम्ही पण तो 5 तारखेला बघा. आणि खूप हास्याचे गप्पे स्पोट आहेत, ते तुम्ही प्लीज एन्जॉय करा. अगदी नक्कीच बघू. दीप्ती, तुझ्याशी बोलणं हे नेहमीच प्लेजर असतं. तू प्रत्येक वेळी काही ना काहीतरी देतीस, तसंच यावेळी तू काही नवीन गोष्टी दिलेल्या आहेस. त्यामुळे आता मी वाट बघतोय आपण पुन्हा कधी भेटतोय याची. पुन्हा तुम्ही मला नेक्स्ट पिक्चरच्या वेळेला हे सांगाल की मी तुझा पंचक पाहिला होता आणि मला कसा वाटला. अगदी तुला नक्की कळवीन. आणि तुला पंचकसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.